बारामतीच्या निवडणुकीच्या पोटनिवडणुकी संदर्भातली अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची जागा विधानसभेची रिक्त झाली आहे आणि अर्थातच सुनेत्रा पवार त्या जागेवरनं निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे। सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा पुढाकार घेतलाय। सुनेत्रा पवार निवडून याव्यात यासाठी आम्ही सुद्धा काम करू असं शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी सांगितलंय। 6 एप्रिलला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर अर्थातच त्यांना मोठ्या बहुमतानं निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाही प्रयत्न असेल। ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सुद्धा एक प्रयत्न सध्या सुरू असल्याचं कळतंय। आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली ही दादांना असेल। आम्ही सगळे तिथं वहिनींसाठी तिथं काम करू, त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि 100% तेच निवडून येणार आहेत ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। आणि यापुढची बातमी आहे राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक लोकप्रिय राहिलेल्या लाडक्या बहीण